सियावर रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्रांनी आता रावणासोबत स्वतःच लढण्याचा निर्णय घेतलाय. कारण रावणाने रामचंद्रांच्या एकेका वीराला जखमी करून टाकलाय. रावणाला असाच एक एक वीर जखमी करून टाकावा असं वाटत असेल तर ते रामाच्या सैन्याचं मोठं नुकसान झालं असतं. कारण सुग्रीव निचेष्ट अवस्थेत जखमी अवस्थेत पडून आहे. दुसरं, नीलाला असाच निचेष्ट करून टाकलाय. लक्ष्मणावर देखील वर्मी घाव लागून अशीच काही काळ बेशुद्ध पडण्याची अवस्था आली आहे. रामचंद्र सोबत आहेत म्हणून सगळे वाचलेत, हे लक्षात ठेवायचं. राम आपल्या सोबत असेल तर काहीही होत नाही, काहीही होत नाही. घाबरायचं नाही, राम सोबत असला पाहिजे. आपल्या पराक्रमावर विश्वास तर असायला हवाच, तो असू नये असं अजिबात नाही. पण आपल्या कामात राम असायला हवा. ज्याच्या सोबत राम आहे ना तो तरुण जातो. रामाने सोडलं तर तरत नाही. तुम्ही त्या समुद्र सेतू बांधतानाही बघितलं असेल, रामाचं नाव लिहून रामनामाची सोबत देऊन टाकलेली दगड तरत होती आणि रामाने टाकलेला दगड तो मात्र नाही तरला. का? ज्याला रामाने सोडलाय तो तरेल कसा? या भवसागरात तरायचं असेल तर राम आपल्या सोबत असणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, देवा का रे मला सोडलंस, का त्रास देतोयस असा, असं म्हणायचं नाही. का म्हणायचं नाही? देव सोबत आहे म्हणून त्रासाच्या पलीकडे जाण्याची तुमच्यात क्षमता निर्माण होते. देव नसेल ना तर त्या त्रासात गुरफटून मराल, गुरफटून मराल. नीलाला का काही झालं नाही, हनुमानाला का काही झालं नाही, लक्ष्मणाला काही का त्रास झाला नाही, किंवा सुग्रीव सुद्धा निचेष्ट अवस्थेतून व्यवस्थित का झाला? राम सोबत आहे. माझ्या सोबत राम असेल ना तर काही अडचण नाही. आपण नेहमी म्हणतो ना, आयुष्यात राम उरला नाही. आयुष्यात राम उरला नाही की राम संपलं, आयुष्य संपलं. जोपर्यंत आयुष्यात राम उरलाय तोपर्यंत आयुष्य आहे. राम उरला नाही की आयुष्य संपलं, लक्षात ठेवायचं. ज्यात राम आहे ते सजीव आहे, ज्यात राम नाही ते निर्जीव आहे, मृतावस्थेमधला आहे. हे ज्याला कळतं ना तो रामाचा खरा भक्त होऊ शकतो, त्याला खरा राम कळलेला असतो. त्यामुळं आपल्या सोबत राम असेल तर चिंता करायची नाही. म्हणून तर हनुमान रावणाच्या अंगावर जात होता सारखं सारखं. म्हणून तर लक्ष्मण रामाला म्हणायचा, मी जाऊ मारू त्याला. म्हणून तर सुग्रीव किद्दाही उडी मारून रावणाच्या अंगावर जायचं. माहित होतं ना की आपल्या सोबत राम आहे. तुम्ही संपूर्ण रामायणाचं युद्ध काढून बघा, वीर गेले ते रावणाचे, रामाचे नाही. रक्ताचे पाट वाहत आहेत ते दानवांच्या, वानरांच्या नाही. अनेक रथी महारथी मरतायत ते रावणाच्या पक्षातले, रामाच्या नाही. कुठेही रामाच्या पक्षातला वीर गेलाय असं तुम्हाला आढळणार नाही. याचं कारणच ते आहे, जखमी झालेत, गेले नाहीत, कारण त्यांच्या आयुष्यात राम शिल्लक आहे. हा आयुष्यातला राम शिल्लक असं समजून घेतलं पाहिजे. आणि जो आपल्या आयुष्यातून राम घालवायसाठी प्रयत्न करतो त्याची दुर्दशा काय होते ते बघा. रावण लवकर का मरत नाहीये? अनेक जण म्हणतात रामात एवढी ताकद होती, वरदान होतं, एका झटक्यात रावणाला मारू शकला असता, मग का केलं नाही रामानं? असं जायचं, रावणाला मारायचं, आपली बायको घ्यायची, निघून यायचं. बोलभांडांना हे म्हणणं सोपं आहे, हे सोपं आहे. रावण नुसता मारून जमणार आहे का? रावण नुसता मारून जमणार आहे का? रावण हा एक व्यक्ती नाहीये, लक्षात ठेवा.
साचलेल्या पापांचं एकत्रित रूप म्हणजे रावण आहे. त्याच्यासोबत वज्रदंष्ट आहे, त्याच्यासोबत तो प्रहस्त आहे, त्याच्यासोबत तो अकंपन आहे, त्याच्यासोबत बिभीषण आहे, त्याच्यासोबत इंद्रजित आहे. साचलेल्या पापाचं एकत्रित रूप म्हणजे रावण आहे. पाप शिल्लक ठेवून रावण संपवता येऊ शकेल का? नाही संपवता यायचा. नुसता रावण संपवून जमत नाही. रावणाच्या सोबत असलेल्या सगळ्याच दुर्गुणांना संपवलं पाहिजे. लोकाच्या घरात नाक खुपसणाऱ्या शूर्पणखेचं नाक कापलं पाहिजे. मायावी रूप घेऊन मोहित होणाऱ्या मारीचाला मारलं पाहिजे. अकंपनाला मारलं पाहिजे. जेवढे म्हणून काही दुर्गुण आहेत ते दुर्गुण संपवले पाहिजेत, तर रावण संपवतो. रावणाची ताकद अशी हळू 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 कापत जायचं असतं आणि ती कापत 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 गेलेली ताकद संपत आली की रावण छोटा होतो. दुर्गुणांचा पुतळा येतो, पुतळा. त्यातला एक एक दुर्गुण असा छालून छालून बाजूला काढला ना की रावणाचा पुतळा आपोआप संपत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून हे युद्ध आहे. रावणासोबतचं युद्ध अपहृत झालेल्या सीतेला सोडविण्यासाठी होतं. हा तुमचा भ्रम असेल तर काढून टाका. जगन्मातेला काय रावण पकडणार आहे, काय ती त्याच्या ताब्यात राहणार आहे, आणि तिला सोडविण्यासाठी प्रत्यक्ष माता लक्ष्मीला सोडविण्यासाठी भगवान विष्णूला हे नाटक करण्याची गरज आहे का? निमित्त आहे ते. काहीतरी खुसपट हवं ना रावणाच्या घरात घुसायला, त्याचे पाप संपायला, त्याचे पापाचा घडा भरायला. मग म्हणताय तुला शिकवीन चांगला धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. तो पापाचा घडा भरण्यासाठीची ही व्यवस्था होती आणि हे सगळे राक्षस मारण्यासाठीची ती व्यवस्था होती, निमित्त होत. रामचंद्रांनी हाती बाण घेतलाय, युद्धभूमीवरती आलेले आहेत आणि युद्धभूमीवरती येऊन रावणाला ललकारलाय. राम समोर आल्याबरोबर काय तीव्रता असते बघा विरोधाची. राम समोर आल्याबरोबर हनुमानाच्या वाराने निचेष्ट पडलेला रावण पुन्हा एकदा उठतोय आणि रामावरती हल्ले करू लागतोय. आपल्या असल्या नसल्या शक्तीनिशी रावण युद्ध करू लागतोय. आता कळलंय का पहिल्यांदा युद्ध आहे. आता कळतंय रावणाकडे कोणकोणत्या शक्ती आहेत, काय काय करू शकतो. रावणाने आपल्या संपूर्ण शक्तीनिशी रामावरती प्रहार करायला सुरुवात केली आहे. पण रावण काय रामावर प्रहार करू शकणार आहे? रावणाचे सगळेच प्रहार वाया जात आहेत. रामचंद्रांनी ठरवलंय की आता याला लढा शिकवायचा. पहिला बाण चालवला, रावणाचा रथ नेस्तनाबूत करून टाकला. दुसरा बाण चालवला, रावणाकडची सगळी शस्त्र संपवली. निशस्त्र रावण रथाशिवाय रामचंद्रांच्या समोर उभा आहे, हातात शस्त्र नाही. तेव्हा रामचंद्र एक वाक्य रावणाला बोलतात, दशानना, निशस्त्र असलेल्या शत्रूवर मी वार करत नाही. तू रथावरही नाहीस, मी तुझ्यासारखा नाही की रथावर नसतानाही वार करेल. जा, तुला माफ केलं. माफ केलं हे शब्द एखाद्या विषारी बाणापेक्षा सुद्धा रावणाच्या हृदयामध्ये घुसतायत. आणि पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या कथेत. सियावर रामचंद्र की जय.